आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. संगमनेर तालुक्यातील साकूर या ठिकाणी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं ऊस मेळाव्याचं आयोजन केलं गेलं. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी डॉक्टर समाधान सुरवसे, शास्त्रज्ञ माती परीक्षण तसेच मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सुशील कपिल आणि पैदासकार यांची हजेरी होती. ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान, माती व्यवस्थापन, सुधारित वाण तसेच शाश्वत शेती पद्धत याबाबत शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलंय. तर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक शेती पद्धती आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक ती मार्गदर्शनं सातत्यानं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, तरच सहकार अधिक बळकट होईल, असा विश्वास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय. आज मला या निमित्तानं सांगायचं तुम्हाला की आपल्याला आपला ऊस आपल्याला निर्माण करायचा आहे ते पाणी आहे ते जमीन. आता ऊस आपण करतो, परंतु एकंदर ऊसाचं उत्पादन किती सरासरी काय माहिती तुम्हाला? आपली सरासरी एकरी आहे 35 ते 38 टन. 35 ते 38 टन जर एकरी उत्पन्न मिळालं तर काय घालणार आहे? असं आहे की गाईला चारा घातला, मिळवून खाऊ घातलं, 5 लिटर दूध निघालं, किती रुपये भाव दिला तरी परवडेल का ते 5 लिटर? ते 40 लिटर निघालं. असंच आहे ऊसाच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 35, 38, 40 टन काढलं तर काय परवडणार आहे? 100 टन काढा, तुम्हाला धंदा परवडणार आहे, शेती परवडणार आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटी जमीन वापरायची, पाणी वापरायचे, कष्ट करायचे, सगळं करायचं. कुठं चुकतं आपलं, कुठं चुकतंय आपलं, काय दुरुस्त केलं पाहिजे हे समजून घेण्याकरता आणि सांगण्याकरता हे शास्त्रज्ञ आले तिथून. आता थोडं कर्ज आपला दिवसभर व्हायचा गेला, काय कर्ज ऐकायचं होतं आपलं, काय होतं असं नाही, परंतु समजून घ्यायलाच पाहिजे. आणि म्हणून या वर्षी आता जी लागवड आपण करू त्याच्यामध्ये आपल्याला काळजी अशी घ्यायची की मी आता मे महिन्यामध्ये ही सुरुवात याच्याकरता केली की आपल्याला अडचणीचं प्रमाण बऱ्याच मोठं असतं. 1 जूनला लगेच लागवड नोंद द्यायला तुम्ही येत असता. आपण एक प्रयत्न करू आपण की आता नोंद 3 महिने अगोदर अशी द्यायची की मला ऊस लावायचा आहे. तुम्ही काय म्हणायचं, मला ऊस लावायचं आहे, अगोदर फॉर्म भरून द्या. आम्हाला ऊस तुम्ही गट सेंटरला तिथं जा, कसं काही योजना आणखी काही वेगळी करते ती का सोडली ते पाहू, पण मला एवढं दोन एकर आहे, मला एवढे ऊस लावायचे की आपण 3 महिने अगोदर कामाला लावू. माती परीक्षण घेऊ, काय केलं पाहिजे, कोणती जात लावली पाहिजे, बेड कशा पद्धतीने आणलं पाहिजे, कुठून आणलं पाहिजे, त्याचं अंतर काय ठेवलं पाहिजे, सरी केवढी ठेवली पाहिजे, हार्वेस्टर प्रकार आणणार का तोड कामगार येणार, याचा विचार हा आपण त्या क्षेत्राकरता अगोदरच करू. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर, कारखान्याचे वाईस चेअरमन पांडुशेठ घुले, बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर, महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती मीराताई शेटे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, इंद्रजित पाटील खेमनर, प्राध्यापक रामदास धुळगंड, आदिकराव खेमनर, लहानू पाटील खेमनर, जयराम ढेरंगे, नामदेव खेमनर, विठ्ठलराव भागवत, सरपंच सोनाली शेटे, युवा नेते बाळासाहेब सागर, रंगनाथ धुळगंड, राजेंद्र धुळगंड तसेच ऊस उत्पादक आणि ग्रामस्थ यांची मोठी हजेरी होती. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतीये? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.